15 मिनिटात मला तू आपल्या नेहमीच्या जागी हवा आहेस. अजिबात नखरे नकोत हा. 1 मिनिट जरी उशीर केलास ना तर खूप फटके खाशील. बघ हा. 10व्या मिनिटालाच तो तिथे पोचला. तिची दहशतच एवढी होती. खरं तर इतक्या दिवसांनी तिचा फोन आला म्हणून तो खूप खुश झाला होता. तिचा नेहमीचा टोन ऐकून खूप छान वाटलं होतं. पण आल्या आल्या तिने बरसायला सुरुवात केली. आई बाबा हात धुवून लग्नाच्या मागे लागले आहेत. मला असं 1-2 भेटीत ठरवून लग्न नाही करायचं. रादर मला एवढ्यात लग्नच नाही करायचं. आय नीड सम टाइम. प्लीज आई बाबांना समजाव माझ्या. आपण आपलं भांडण नंतर कंटिन्यू करू. ती बोलतच होती पण त्याचं मन मात्र विचलित होऊ लागलं. धडधडायला लागलं. तिचं लग्न म्हणजे आता ती दुरावणार. त्यांच्यातलं मैत्रीचं नातं सगळ्यांना पटेलच असं नाही ना. भेटण्या बोलण्यावर लिमिटेशन्स येणार. तिचा नवरा तिची पहिली प्रायोरिटी असणार. मग मी नाही नाही, अजिबात नाही. आजपर्यंत तिच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट त्याला पहिले कळायची, मग इतरांना. मग आता अचानक सगळं बदलणार. त्यांची मैत्री कधी कशी सुरू झाली हे त्यांनाही आठवत नाही. दोघांचे बाबा चांगले मित्र होते म्हणून लहानपणापासून ते एकमेकांना भेटायचे, अगदी 1-1.5 वर्षाचे असल्यापासून. मग एकाच शाळेत एकाच वर्गात अगदी 12वी पर्यंत बरोबर होते. सगळ्या ऍक्टिव्हिटीज, ट्रिप्स, कॅम्प्स एकत्रच करायचे. घरही जवळजवळ होतं त्यामुळे कायम एकमेकांच्या घरी असायचे. ग्रॅज्युएशनला वेगवेगळं फील्ड घेतलं होतं म्हणून तेवढा कॉलेजचा वेळ सोडल्यास बाकी वेळ पुन्हा एकत्रच. गोष्ट छोटी असो की मोठी, इम्पॉर्टंट असो की अगदी फालतू, आनंदी असो की वाईट, एकमेकांशी शेअर केल्याशिवाय त्यांना करमत नसे. रोज संध्याकाळी दोन्ही बिल्डिंगच्या मधल्या कट्ट्यावर भेटायचे. इतर मित्रमैत्रिणीही कधी असायचे तर कधी नाही. दोघच असले किंवा ग्रुपमध्ये असले, दोघांचं एकमेकांकडे विशेष लक्ष असायचं. न बोलताही नजरेतूनच कळायचं समोरच्याच्या मनातलं. इतकं ते एकमेकांना ओळखायचे. पण झालं असं की नुकत्याच झालेल्या भांडणामुळे आलेला अबोला यावेळी जरा जास्त लांबला आणि या दुराव्याने मनात काहीतरी गडबड झाली होती. आपलेपणा, एकमेकांवरील हक्क, बरोबर असतानाचं कम्फर्टेबल फिलिंग, एकमेकांना समजून घेणं, न बोलताही एकमेकांचं मन कळणं, भेटण्याची ओढ, हे सगळं मैत्री की प्रेम यात तो अडकला होता. खूप कन्फ्युजन होतं. दुसरी एखादी गोष्ट असती तर सहज तिच्याशी बोलून सोल्युशन मिळालं असतं. पण हे कसं बोलणार तिला? तिला असं काही वाटत नसेल तर? आमच्या नात्यातला हा मोकळेपणा गेला तर? एक अढी येईल का? नाही नाही, काहीही झालं तरी मला ही हक्काची मैत्रीण दूर जाऊ द्यायची नाही. मग माझं प्रेम अपूर्ण, अव्यक्त राहिलं तरी चालेल. अरे यारो, दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर, बोलो ये जिंदगी है, कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार.
त्यांच्या या सुंदर मैत्रीचं काही जणांना कौतुक वाटायचं, तर काही जणांना हेवा. काहींना वाटायचं हे दोघं प्रेमात आहेत. अगदी त्यांच्या आईबाबांनाही वाटलं होतं. तशी त्यांची हरकत नव्हती मुलांनी हे नातं पुढे नेलं तरी. पण हे दोघं क्लिअर होते की ही फक्त मैत्री आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. अगदी ठाम होते. हो, होते. कारण सध्याच्या अबोल्याने आणि आईबाबांनी सुरू केलेल्या लग्नाच्या विषयामुळे इथे हिच्याही मनात इतके वर्षात कधीच न जाणवलेली हलचल होऊ लागली. मॅट्रिमोनीवरची प्रत्येक प्रोफाईल नकळत त्याच्याशी कम्पेअर होऊ लागली. मैत्री प्रेमाच्या दिशेने वाटचाल करू लागली. पण लोकांना इतक्यांदा ओरडून ओरडून सांगितलं होतं की आमच्यात फक्त मैत्री आहे. सो आता स्वतःला सुद्धा हे मान्य करायची भीती वाटत होती की हे प्रेम आहे. हा तोच आहे जो फक्त माझा आहे. अरे यारो मोहब्बत ही तो बंदगी है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो दिलबर हो यार जिसको तुझसे हो प्यार, कोई तो दिलबर हो यार. तन मन करे तुझ पे फिदा महबूब वो, पलकों पे जो रखे तुझे महबूब वो, जिसकी वफा तेरे लिए हो. अरे यारो मोहब्बत ही तो बंदगी है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. ती वाट बघत होती. लग्नाचा विषय काढल्यावर कदाचित तो काहीतरी बोलेल, जर त्यालाही सेम वाटत असेल तर. पण ना तो बोलत होता ना ती. दोघांच्या मनात भीती एकच, समोरच्याला तसं वाटत नसेल तर. त्याने हळूच तिचे हात हातात घेतले. एक गोड भावना जाणवली दोघांनाही. इतके वर्ष गळ्यात गळे घालून फिरले होते. अनेकदा मस्ती कुस्तीही केली होती. पण आज त्याने फक्त हातात हात घेतल्यावर एक वेगळीच फिलिंग आली. शहारली ती. त्यालाही तिच्यातला तो बदल जाणवला. हलकं स्माईल आलं त्याच्या चेहऱ्यावर. तिने परत विचारलं, बोलशील ना रे माझ्या आईबाबांशी? तो म्हणाला, हो नक्की बोलेन, आपल्याबद्दल. एकमेकांच्या मनातलं त्यांनी ओळखलं. नेहमीसारखं. शब्दातून व्यक्त होण्याची गरजच नव्हती. त्यांची मैत्रीच तशी होती.